एखाद्या दरवाजाला लाथ मारून आपण तो दरवाजा तुटणारच होता आणि ती दरवाजा तुटून आपण पुढचं दरवाज्यात जाऊन पुन्हा काम करायचं ती करूनच सामान काय घ्यायची ती घेणार होतो. परंतु उभ्या जीवनामध्ये सक्सेस काम लवकरच होणार नाही असं नाही, उशीरच लागणार आहे. परंतु जिथं मेहनत करतोय तिथं इस्कच घ्यावं लागणार आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही मेहनत केल्याशिवाय सक्सेस होती. आणि परंतु आपली मेहनत दुसऱ्याला सांगून ती म्हणणार नाही ती तुझी मेहनत मला का सांगतोय बाबा. तसं उभ्या जिंदगीमध्ये हातामध्येच कुठलीही गोष्ट येणारच होती. परंतु एखादा दरवाजा जरी तोडा झाला तर इस्कं घेतलं. परंतु थोड्याशा गोष्टी पाहिजे तुटेना म्हणून तसा सोडला पुन्हा त्याला. तसं पुन्हा तिथून पुन्हा त्याला दुसरं आलं आणि त्या दुसऱ्यानं 2च लाथांमध्ये ती दरवाजा पूर्णपणे पुन्हा त्याला तोडला. तसं उभ्या जिंदगीमध्ये दरवाजा मेहनत ही स्वतःला करावं लागते. जसं की दरवाजा तोडताना करावं लागली आणि थोड्याशा गोष्टी पाहिजे निमित्तून सोडू द्यायची नाही. कुठलीच गोष्ट एका दिवसात रंग आणत नाही. त्यासाठी ती रंग आणण्यासाठी आपल्याला रंग आणून झोपा काढून उपयोग नाही आणि दिवसाची रात्र करून मेहनत करावी लागते. जशी की सूर्यसुद्धा म्हणणार नाही मी का झोपू, माझं काम मला करावंच लागणार आहे. आणि एका सेकंदात एक प्यारासा लाईक आणि प्यारासा फॉलोअर्स आणि एक बेल आयकॉन करायला विसरू नका. कारण की सांगताना तुम्हाला डोळ्यातून जरी पाणी आलं, तर आपलं डोळ्यातलं पाणी दुसऱ्याला दावून काही उपयोग नाही. मेहनत करावं लागते ती स्वतःला करावं लागते. कारण की मेहनत शिव फळ नाही. ते फळ असं कुठलीही गोष्ट शेतामधलं जरी फळ काढायचं म्हणलं तर त्या शेतामधल्या फळामध्ये रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावं लागते हो. तेव्हा एक प्याराशा झाडाला फळ चांगलं नाजूक येतं आणि ती नाजूक फळ आपण तोडल्यानंतर आपल्याला खाताना सुद्धा मिठ्ठा गोड लागतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये फळ हातामध्येच येत होतं. परंतु थोड्याशा गोष्टी आपण त्याला इग्नोर करायचा संबंध काय. कारण की आता हे होतच नाही सक्सेस, स्वतःच नाही आपल्या हृदयामधून नव्हं आपल्या मेंदून एक सिग्नल येणार. कारण की तू करू नको हे कधीही खरं आहे. सिग्नल आधी येणार आहे. तू हाय तर हार मान नको. मेंदूतनं सिग्नल येत असतो आणि तो सिग्नल पूर्णपणे हार मानून चालत नाही असं ती सांगते. परंतु आपण इग्नोर करतो. जाऊ दे, तसं करायचं नाही उभ्या जिंदगीमध्ये. आपल्याला इग्नोर करून काहीच मिळत नाही. दरवाजासारखंच आपल्याला इस्कं घ्यावं लागते तर कामामध्ये. तेव्हा कुठे तर आपलं जिंदगीमध्ये होतंय. जरी आबाळ जरी आलं असं पांढरेशार आबाळ जरी आलं तर दुसऱ्याला कुणाला म्हणून सांगणार आबाळ कशा पाय आलं. त्याचं वातावरण आहे इस्कं घेऊन नव्हं. ऊन जरी पडलं तर पाऊस त्या उन्हात येणारच. तुम्ही आणखी निरीक्षण करून बघा एक एक दिवस. ऊन जरी पडलं तर पाऊस येणार. कारण की त्याला माहीत आहे माझं काम मला केल्याशिवाय भाग नाही. आणि कारण की जिंदगीमधलं कौतुक कुणाला सांगून उपयोग नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये करायचं आहे तर आबाळासारखा विचार करा. दुसऱ्यांचा विचार करून जिंदगीची हे करू नका. एखाद्या वेळेस स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून काय करायची करा, पण दुसऱ्यावर ठेवू नका गाड्या. कारण की दरवाजाच ना जवळच आहे तोडाचा, परंतु आपल्याला कळत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस सेमच असतात. परंतु आपण त्याला इग्नोर करून आपण काय करतोय समजत नाही. दरवाजा तोडायचा आहे ती मेहनत करून तोडावं लागतोय. कष्ट करायचं आहे ते कष्ट करून पैसा कमवावा लागतोय. तसं उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष कधीच वाया जात नाही. हे कधीही खरं आहे. आणि लाईक करायला तुम्ही विसरूच नका. कारण की बघता बघता भले पैसे मागत नाही असं कोणच नाही. कारण की गरज पडल्यावरती पैसा सगळ्याला लागतोय. तसं मग मेहनत केल्यावर फळ सगळ्याला लागतंय. मग मी पण मेहनत करतोय, उगाच मेहनत करत नाही. मला पण काय तर माणसं फेमस करतील, बघणारी बघते ती म्हणतील हे चांगलं पोरग आहे. तसं उभ्या आयुष्यात मी मेहनत करतो तेव्हा मी तुमच्यापाशी मला किंमत येते. असं नाही की किंमत कशी येते कशी नाही. तसं नाही, रस्त्यानं सुद्धा किंमत तवा येते कडक कापडं घालून माणसाची नजर जाते. परंतु ती मेहनत केलेली कोणाला दिसत नाही. कापडंही दिसते, शेंट अत्तर ही सगळ्याला दिसतोय, परंतु मेहनत केलेली कोणाला दिसत नाही. उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष कधीच वाया जात नाही बरं का. ही कधीही खरं आहे. मुंगी एक गव्हाचा दाना जरी घेऊन चालली तर ती दाना एक मुंगी उडत नाही. संघर्ष किती जणात असतो तुम्ही निरीक्षण करून बघा. अजून पण खोटे वाटत असलं तर एक मुंगी तकरीबन 4 ते 5 मुंग्या त्या गव्हाच्या दाण्याला ओढत असते त्या. हे कधीही खरं आहे. तसं उभ्या जिंदगीमध्ये एकट्याला सोसावं लागतं. आपण माणूस आहे, जनावराच्या रस्त्याने राहते. मुके प्राणी त्याला माहीत आहे. कारण की आपल्याला मालक आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये मालकाच्या ऐकावं लागतं. तेव्हा
कुत्र्याला माहीत आहे ती भाकर मला अर्धी बळी टाकते. तसं उभ्या आयुष्यामध्ये दरवाजा तुटणारच आहे, परंतु थोड्याशा गोष्टी पाय हार मान नका. उभ्या जिंदगीमध्ये जीवनाचं सोनं झाल्याशी राहणार नाही. दुसरं सांगतील म्हणून त्यांचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कारण की संघर्ष स्वतःला करावं लागतं आहे. दुसऱ्याला करून त्यांचा संघर्ष आणि त्यांचं फळ आपल्याला उपयोगी येत नाही. त्यांचं फळ नासकं फळ ते त्यांनाच राहणार आहे. आणि आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली फळ आपल्याला चांगलंच राहणार आहे. हे कधीही खरं आहे. आणि तुम्हाला सांगताना जरी डोळ्यातून पाणी आलं तर काही उपयोग नाही. कारण की वेदना आहेत ना, वेदना आहेत, कुणाला सांगून उपयोग नाही. तशा उभ्या आयुष्यामध्ये शिळी भाकर जरी कुणी खाल्ली काय नाही खाल्ली काय लक्ष देणारं कोण नाही मायबापाशी. एक वेळेस मायबाप शिळी भाकर आपल्या हातापसली तरण्यापसली पोरापसली तू खाऊ नको मी खातो अशी म्हणतील, पण दुसरं पैसं कोण देणार नाही. एवढंच मेहनत ठेवा, संघर्षापुढं हार मान नका. एक ना एक दिवस आबाळासाठी पांढरं झाड तुम्ही होसाल. आणि ही कधीही खरं आहे. तर धन्यवाद. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच बाय बाय. वंदे मातरम. हा.